मी कधीही किचनमध्ये उभे असले ना, की शौर्याचं फक्त एवढं असतं, की "आई किती छान वास येतोय, आज काय बनवलंय तू?" सकाळची छोल्याची भाजी बनवली होती ना, त्यातले काही छोले मी तसेच ठेवले होते. शौर्य स्कूलमधून आला आणि म्हटलं चला त्याच्यासाठी काहीतरी इन्स्टंट बनवते. तसे हे मी काही मिठातले दक्षूसाठी ठेवले होते. त्यांनी काही खाल्ले आणि काही तसेच होते आणि आज तर मलाच खाऊ घालण्यात बिझी झाला होता तो खाण्याच्या ऐवजी. ह्या दोघांनाही ते मस्त बिझी केलं. आता शौर्य स्कूलमधून आल्याच्या नंतर लगेच पाहत होता आज ग्रुपवरती काय स्टडी आलाय, कारण आता तसे एक्झाम चालू होणार आहेत. हे दोघं कसे तरी बिझी झाले होते. पटापट इथे मी तयारीला लागले. सिंपल कांदा, टोमॅटो, मिरची असं कट करून घेतलं आणि कांदा तर इतका कडू होता ना, बापरे. हे एकदम इन्स्टंट होणारी रेसिपी आणि मला तर खूप आवडते. मी दक्षूसाठी सुद्धा सेपरेट बनवत असते, पण त्याच्यासाठी जेव्हा बनवते ना फक्त तेलाच्या ऐवजी ना तुपाचा वापर करते. तरी त्या तेलामध्ये ना जिरे, मोहरी, कांदा, लसूण, मिरची असं फ्राय करून घेतलं, कढीपत्ता आणि मसाल्यांमध्ये फक्त हळद आणि थोडासा गरम मसाला ऍड करा. छोले ऍड केले तर थोडेसे स्मॅश करून घेतले आणि हा शिजलेला भात आहे तो ऍड करून घेतला आणि मस्त फ्राय करून घेतला. चवीपुरतं मीठ, कोथिंबीर असेल तर ती सुद्धा ऍड करू शकता आणि मस्त वास तर इतका छान येत होता ना, खरंच खूप भारी लागतो हा भात खायला. माझ्या दक्षूलाही आवडतो आणि शौर्याला सुद्धा आवडतो आणि मला तर एकच नंबर. चला, तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी मला फॉलो करा. बाय.